आता जैनापूरमध्ये राहतो आणि वाढदिवस आता 43 संपून 44 चालू झाले. अ, ज्यावेळी म्हणजे शतायुषी फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी ज्यावेळी माझं चेकअप झालं, त्यावेळी वाढलेल्या बॉडी फॅटमुळे काय काय प्रॉब्लेम येणार आहेत हे म्हणजे अ, संभाव्य प्रॉब्लेम जे काही येणार आहेत ते आम्हाला शतायुषी फॅमिली मार्फत मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही शतायुषी फॅमिलीमध्ये सहभागी झालो. सहभागी होण्याचं हेच कारण की एक 12 ते 13 किलो वजन वाढलेलं होतं. तर त्या वजनामुळं बॉडीमधल्या फॅटमुळं जे काही प्रॉब्लेम येणार आहेत, तर त्याचं मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीला मिळालं. त्यामुळं आम्ही शतायुषी फॅमिलीमध्ये सहभागी झालो आणि गायडन्स प्रमाणे स्वतःवरती जे सांगेल तसं काम केलं. सुरुवातीचे 3 महिन्यातच 12 किलोचा फॅट लॉस केला. आता फॅट लॉस बरोबरच अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम पण होते की माझं आम्ही फॉन्ड्रीमध्ये काम करतो. ते फॉन्ड्रीमध्ये काम तिन्ही शिफ्ट मध्ये असते. म्हणजे पूर्वी असायचं, आता एक वर्षभर झालं डे शिफ्ट चालू आहे फक्त. तर तिन्ही शिफ्ट मध्ये काम करत असताना असं असायचं की अ, पूर्ण रात्रभर जागं राहायला लागायचं आणि दिवसा पण काम करायचं, रात्री पण काम करायचं, असं शिफ्ट वाईज काम असल्यामुळं आठवड्याला शिफ्ट बदलायची. त्यामुळे काय व्हायचं की झोप व्यवस्थित व्हायची नाही आणि पित्ताचा भयंकर त्रास व्हायचा मला. एवढा की म्हणजे एक दोन दिवसाला पित्ताची गोळी खायची, हे असं व्हायचं. त्यामुळे मग शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर तर पित्ताचा हळूहळू त्रास कमी होत गेला आणि आता पित्ताचा काही सुद्धा त्रास नाही. बॉडीमधलं फॅट तर कमी झालं. त्यामुळं आपल्या हातावर, माझ्या हातावर आणि पाठीवर चरबीच्या गाठी होत्या, तर त्या विरघळायला मदत झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक मला प्रॉब्लेम होता की स्लिपिंग पॅरालिसिस म्हणून एक प्रॉब्लेम होता. तो मला म्हणतात त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं. पूर्वी मी डॉक्टरांना दाखवलेलं होतं ते. म्हणजे चरबीच्या गाठींचं साठी पण दाखवलं होतं आणि स्लिपिंग पॅरालिसिस साठी पण दाखवलं होतं. तर डॉक्टरांनी आम्हाला काय सांगितलं होतं की ह्यावर कुठलाही उपाय नाही, चरबीच्या गाठींवर पण उपाय नाही आणि स्लिपिंग पॅरालिसिस सांगितले होते की झोप व्यवस्थित घ्या आणि स्ट्रेस वगैरे असला तर ते मेंटेन करा, म्हणजे डोक्यावर कुठला ताण घेऊ नका, हे सांगितले होते. पण असं काही नव्हतं. त्यामुळं त्याचं काही सोल्युशन मला मिळालं नाही. मग शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर जसं जसं गायडन्स प्रमाणे काम करत गेलो, सकस संतुलित आहार, व्यायाम वगैरे लाईफस्टाईल वरती जे काम झालं, तर त्यामुळं हळूहळू रिझल्ट येत गेला. स्लिपिंग पॅरालिसिसचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. चरबीच्या गाठी विरघळण्यास मदत झाली. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक माझ्याकडं म्हणजे कालच मी आमच्या कंपनीनं एक हॉस्पिटल म्हणजे नेमून दिले आम्हाला, म्हणजे कंपनीच्या कामगारांना किंवा स्टाफला वगैरे एक हॉस्पिटल नेमून दिले. तर तिथं मी काल गेलो होतो. कारण मला आता अलीकडच्या काळात शतशिल्पमध्ये जसा मी सामील झालोय आम्ही, तसं मला किंवा आमच्या फॅमिलीला सारखं दवाखान्यात जायला लागत नाही. तर मी तिथं गेलो होतो काल आणि तिथनं मागचे शतायुषीमध्ये येण्याच्या आधीचे रिपोर्ट आणि नंतरचे रिपोर्ट असं मी आता झेरॉक्स कॉपी घेऊन आलोय तिथनं. तिथं आता माझ्याकडे आहे ही फाईल. तर ह्याचा शतायुषीमध्ये आल्यानंतर जे काय बदल झाले, तर ते लाईफस्टाईल वरती, आहारावरती जे आपण काम केलो, सकस संतुलित आहार घेण्यामुळं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढली, तर ते पूर्वी मी शतायुषीमध्ये येण्याच्या आधी महिन्यातनं एक दोन वेळा प्रत्येक महिन्याचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे इथं. म्हणजे सारखं दवाखान्याला जायला लागायचं. ताप येणं म्हणा, सर्दी येणं किंवा किरकोळ आजारी पडायचो सारखं. पण शतायुषीमध्ये आल्यानंतर 6-7 महिन्यापासून दवाखान्यात गेलेलो नाही. जवळपास वर्षभरापासून गेलेलोच नाही. आणि एकदा गेलोय फक्त, ते पण कंपनीमध्ये डोळ्यात एक पार्टिकल गेलं होतं, ते काढण्यासाठी गेलो होतो मी त्या दवाखान्यात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं ताप आला किंवा सर्दी आल्या किंवा काय आजारी पडलोय म्हणून गेलेलो नाही. म्हणजे इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढलेली आहे. हे असं रिझल्ट चांगली मिळालेत आम्हाला. आणि ह्या शतायुषी बरोबर काम करणं किंवा स्वतःवर काम करणं हे म्हणजे आम्हाला बरोबर वाटलं. म्हणजे इतरांनी सुद्धा हे आत्मसात करायला पाहिजे असं आम्हाला वाटते. थँक्यू. थँक्यू येस. शतायू. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अरुण सरांसाठी.
आणि आता आपण जाणार आहोत संकांना सरांच्याकडं. कारण का की मस्त रिझल्ट सकाळची वर्कआउट